2-3 दिवसासाठी गावी गेलेली, तर सकाळी सकाळी ना माझ्याकडे भाकरीचा स्वयंपाक होता, तर छान अशा भाकरी करून घेतला. सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते म्हणून शेंगदाणे भाजून घेतले. त्याच्यानंतर सगळं किचन क्लीन करून घेतलं. किचन क्लीन झाल्यानंतर ना इथं गूळ घालून शेंगदाण्याचे लाडू बनवून घेतले. लाडू बनवून पॅक करून ठेवल्यानंतर ना इथं बॅगा वगैरे पण सुजलला सोडायला जायचं होतं, त्यामुळे बॅगा वगैरे पॅक केल्या. माझा उपवास होता म्हणून साबुदाणा बनवून घेतलं. त्याच्यानंतर त्याला सोडायसाठी गेलेले, तर त्याला सोडल्यानंतर ना मला इथं माहेरी आणि माझ्या बहिणीच्या घरी पण यात्रा होती, तिकडे जायचं होतं संध्याकाळच्या वेळेला. तर तिथं आल्यानंतर ना भरपूर अशी मोठी यात्रा भरते. पालखीचं वगैरे दर्शन घेतलं आणि बघा दर्शनासाठी ना इतकी गर्दी असते. सिद्धेश्वर हा मंदिर आहे, त्याची यात्रा होती. तर संध्याकाळच्या वेळेला ना इथं खिरीचा आणि भात आंबीलचा प्रसाद होता. तर भात आणि आंबील ना एकदम टेस्टी लागते. असं रोज आपण खायला गेलो ना तर अजिबात चव लागत नाही, पण एकदम छानच होती. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर ना मस्त असं भेळचा एन्जॉय घेतला. तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.